कायम रखा है कि बस हम लोकसभा में और विधानसभा में भी ये संविधान के हत्यारों को किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे। लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों में ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए। सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हारले, मोदी जिंकले, सुद्धा पेढे वाटतात, मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी लक्षात घ्या 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे, ते कोणी असो। जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे। मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करीन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी। नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे। नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेलं आहे। नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही। त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे। जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवाने त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं। अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही। आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले, काय वाटतं समीकरण येणारा विधानसभेत? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा बांगल्यावरती। उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातातच। आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत, अनेक मुख्यमंत्री आले, पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत। आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं हुरळून जाण्यासारखं कारण नाही। सरकारचा सर्वे आलाय, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे 48%, महायुतीला 33%, तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती। बघा, मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही। 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास घेऊ, अशा प्रकारची भाषा केली होती। आम्ही 31 जागा जिंकलो। आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो मी। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत, महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल। माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत। सर, विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे काँग्रेस आता ह्याच्यावरती कारवाई करणार। मात्र चेथिले म्हणतात की आशिष चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता पण क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षाने मान्य केलंय। आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत। हे आता कागदावरती आलेलं आहे ना। 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत। ही एक प्रकारची लाच आहे। तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी। मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक। आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला, याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला होता विधान परिषद निवडणुकीत. हे सुद्धा आपल्याला माहिती असेल. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई करतील? असं आहे तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. अजित पवारांच्या विरोधात 7 कारखाने जे ते विरोध केले बघा, त्याच्यावरती बँक घोटाळा क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखो, एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रा बाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की ये बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभूत किया था. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है, ऐसा मेरा अनुमान है. थैंक यू.